चांगले लोक जन्माला यावे आणि भगवंताला अपेक्षित असणारा धर्म, भगवंताला अपेक्षित असणारं कार्य त्यांनी पुढे सातत्याने करत राहावं. म्हणून मंदिर संस्थान या सगळ्यांची मिळून जेवढी मंडळी आहे ती सगळी मंडळी परमेश्वराला सगळ्यात चांगलं 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 देण्याचं काम करत असतात. म्हणून संस्थानं मोठी होतात. लक्षात घ्या, सगळं मलाच पाहिजे असं म्हटलं तर तुमची घरं नक्की मोठी होतील, पण संस्थानं कधी मोठी होणार नाही. संस्थानं मोठी झाली त्या संस्थानाचं वैभव फुललं की आपल्याला आनंद होतो आणि आपले स्वर्गस्थ पितर आणि सगळी मंडळी तृप्त होतात. आणि म्हणून आपल्या सगळ्या या पंचकमिटीच्या मंडळींनी 2 महिन्याआधी आम्ही या ठिकाणी आलो. देवालय पाहिलं. मी मंदिराची जागा पाहिल्याशिवाय कधी कसा यज्ञ होईल कधी ठरवत नसतो. म्हणून 2 महिने आले आम्ही इथे येऊन गेलो होतो. मोक्षदा एकादशीला मी आलो होतो. महाराजांना माहिती आलो. सगळी यज्ञभूमी पाहिली, उत्तर हे लक्षात आलं आणि आपण हा यज्ञ ठरवला आणि काल परवापासून आपण हा यज्ञ करतोय. आता सगळ्यांनी 2 मिनिटं हात सोडा. आपल्या सद्गुरू महाराजांचं स्मरण करा. आपल्या आई वडिलांचं स्मरण करा. आजच्या पूजेला आपण शांती पाठानं आरंभ करत आहोत. ओम आनो भद्राग्रदो जांतर्भिर्वादो रतासो अपारीला संभिदाय नमो जगद्धाम